आपले दुसरे महाराज कुठे आहेत? घरात महाराज कुठे गेले? हळद हळदी घ्या ना. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते साहित्याचं पूजन होत आहे. माल्यादीनि सुगंध मायर्थ पूजा पुष्पाने प्रतिगृह्यताम् अक्षता तन्वा शुभ्रा कुंकुमेन विराजिताः. उदबत्ती लावा. वसुदेवा धूपं प्रतिगृह्यताम्. आधी नारळ घेऊया. नारळ वाढू दे. एक श्रीफळ सगळ्यांना श्रीफळ हे करू वाढू दे. बाजूला घ्या. चला ज्येष्ठ मंडळी चला. फोटो चांगले चला ज्येष्ठ मंडळी चला. आपण घ्या ना. आपण राहिलो ना. निहाल भाई या. पाहुणे मंडळी आधी. कोण बाहेरचं कोणी आहे का? कोण आहे बाहेरचं? 4 विस्तार घ्या इकडे. चला अण्णा मकरंद शिवाजी गिड्डे आणि सिद्धेश्वर. बऱ्याच दिवसापासून ज्या क्षणाची संपूर्ण तीर्थकरांना दोघं हात लावून एक प्रतीक्षा होती, अशा या क्षणाचे सर्वजण आपण साक्षीदार होत आहोत. आत्ताच नुकतंच दादांच्या हस्ते वैराग्य महागुरु संतश्रेष्ठ गुरुबा काका कालेश्वर मंदिर ट्रस्ट मंदिर परिसर महत्व आपण सर्वजण जाणतो. आध्यात्मिक महत्व, धार्मिक महत्व आणि ऐतिहासिक महत्व. आता आपल्याला हे सर्व जे आहे ते जगासमोर प्रखरपणे मांडायचं आहे आणि त्यासाठी इथे कायापालट होणं ही काळाची गरज आहे. काकांचं मंदिर आणि त्याच्याबरोबरीने इथले जे इतर वास्तू आहेत, प्राचीन वास्तू आहेत, त्यासाठी आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालट करण्यासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. आपलं महायुतीचं सरकार या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड सकारात्मक आहे. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि पवारसाहेब तिघांच्या मदतीने आपल्या या गावामध्ये तेरमध्ये जवळजवळ 40 कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत. वेगवेगळी कामं जी आहेत ती आता मार्गी लागलेली आहेत आणि खरं तर आपल्याला इथे येणारा जो भाविक आहे त्याची योग्य सोय करायची आहे. त्याचबरोबरीने इथे अभ्यासक यावे, पर्यटक यावे, इथला जो इतिहास आहे तो समजून घ्यावा आणि उत्खनन जे आहे ते आपल्याला लाईव्ह करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या पर्यटकाला उत्खनन होताना दिसेल अशा पद्धतीची इथे सोय आपण करतोय. याच्यामध्ये स्वाभाविकच आहे की स्थानिक अर्थकारणाला प्रचंड बळकटी मिळावी, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी देखील आपले नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहेत. आणि आज मोठं समाधान वाटतंय की या कामाची सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्याला मोठे बदल होताना दिसतील.
दादा मतदान केलं तर मी गत वर्षीपेक्षा 1 मतदान जास्त घेऊन निवडून येईल, काय वाटतं? स्थानिक जे खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये त्यांनी केलेलं पहिलं भाषण आहे ते ऐकावं आणि आपण देखील सर्वांनी गुगलवरती उपलब्ध आहे, यूट्यूबवरती उपलब्ध आहे, त्यांचं पहिलं भाषण ऐकावं. नंतर आपण परत या विषयावर बोलू.